विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. नक्की थंबनेलमध्ये दिलंय काय? केमिस्ट्री घेणार आहे का मी? तर कुठला एखादा इम्पोर्टंट टॉपिक आहे, त्यातले मी आय-एम-पी क्वेशन देणार आहे का? काही नाही. मी तुम्हाला जस्ट काही गोष्टी सांगणार आहे, खूप इम्पोर्टंट. बघा मी काय सांगतोय ते. इथं झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी नावाची कन्सेप्ट आहे माहिती आहे. पण मी इथं काय घेतोय, या टेक्नॉलॉजीला लिहितो टाईम. झिरो वेस्ट टाईम. माझ्याकडे आहेत. असे 40 ते 50 स्टुडंट आहेत, की जर्रा सुद्धा टाइम वेस्ट करत नाहीयेत. प्रॉपर त्यांची तयारी झालेली आहे. ओके. पण माझ्याच ऑफलाईन क्लासमधले असे पण स्टुडंट आहेत, की जे सगळाच वेस्ट घालवतायत टाईम. म्हणजे काय? मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. बघा, या स्टेजला तशी हजारो मुलं आहेत, की जे कोचिंग क्लासेस त्यांचे जे आहेत तिथं ऑफलाईन जात नाहीत. ओके. कॉलेज तर त्यांचं एक्सटर्नल आहे आणि ही मुलं घरी बसून सेल्फ स्टडी करतायत. ओके. आमच्या कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल एक्झाम स्टार्ट झालेली आहे. प्रॅक्टिकल एक्झाम म्हणजे प्रॅक्टिकल ते सराव करून घेतायत. मी तिथं गेलो आणि बरीचशी मुलं भेटली, की जे माझ्याच क्लासमध्ये आहेत आणि क्लासला येत नाहीत. मी प्रत्येकाशी बोललो. बघा, एक तर मी तुम्हाला सांगतो त्यांचं म्हणणं होतं, "नाही सर, मी आता घरीच सेल्फ स्टडी करतोय. पोर्शन आपला झालेला आहे. आम्ही घरीच अभ्यास करणार आहे." मग मी म्हणलं, "घरीच अभ्यास करा, क्लासच्या टेस्ट तरी द्या." "नाही, अजून पूर्ण अभ्यास झालेला नाहीये." शुद्ध फसवणूक आहे. तुम्ही पण असं करताय का? तर हे थांबवा. घरी अभ्यास करताय का? नाही करत तर करायला सुरुवात करा. मी तुम्हाला सांगतो बरीचशी मुलं बघितली मी, ज्यांचे आई-वडील शिक्षक आहेत किंवा जॉब करतायत. घरी कोणी नाहीये. अशी मुलं सेल्फ स्टडी करण्यात आघाडीवर आहेत किंवा घरी कोणी नाहीये. निवांत आपलं मोबाईल दिलेत पालकांनी, एन्जॉय. अरे, हा जो टाईम आहे, हा परत मिळणार आहे का? बिलकुल मिळणार नाही, हे लक्षात घ्या. ओके. इथं तुम्हाला मन लावून या स्टेजला अभ्यास करायचा आहे. खूप अभ्यास होतोय. मला अतिशय आनंद होतोय, की माझ्या क्लासमध्ये जी मुलं वर्षभर करत पण नव्हती ना, अशी मुलं आता जोरात अभ्यास करतायत. हां, डाउट्स विचारतायत. लॉगचं कॅल्क्युलेशन्स करतायत. एक पेटून उठलेत असे म्हणूया आपण. पण बरीचशी मुलं अजून अभ्यासाला सुरुवात सुद्धा नाहीये. मी तुम्हाला सांगतो ना, आता इथे दाखवू शकत नाही YouTubeच्या गाईडलाईन्समुळं. पण सांगू का तुम्हाला मी, YouTube ना एक वाय-टी ॲप आहे तुम्हाला माहिती आहे. त्यावर माझ्या चॅनलचा ना काय असतो, तो आत्तापर्यंतचा लाईफटाईम रेव्हेन्यू किती झाला, व्ह्यूज किती आहेत, सबस्क्रायबर कसे वाढले. तर मी तुम्हाला सांगतो, मी बऱ्याच वेळा तो ग्राफ काढून दाखवलाय. समजा आता असा ग्राफ आहे. हे व्ह्यूज असतात बरं का आणि हे व्ह्यूज असतात. हा एक ग्राफ. ठीक आहे. हे असे ग्राफ आहेत माझ्या चॅनलचे. हे काय प्रकार आहे? सांगतो. हे नॉर्मल आणि ही एक्झामच्या आदल्या दिवशी. एक्झामच्या आदल्या दिवशी ना, मी तुम्हाला सांगतो माझे वर्षभर जेवढे व्ह्यूज होत नाहीत ना, एक्झाम पिरियडमध्ये ह्या 4 दिवसात तेवढे व्ह्यूज होतात. कोण आहेत ही लोकं? कोण आहेत ती लोकं? लास्ट मोमेंटला व्हिडिओ बघून अभ्यास करणारे. हां, आमचे म्हणतात ना, त्याच्या काकानं केलं होतं असं. म्हणजे म्हणण्याची पद्धत आहे बरं का, लक्षात घ्या. म्हणजे मला म्हणायचं काय माहिती आहे का, असा असतो होय अभ्यास? नाही. मी खुश व्हायला पाहिजे का प्रचंड व्ह्यूज आले चॅनलचे? हां, खुशच असतो ना, वाह! व्ह्यूज वाढतायत. अरे पण लास्ट मोमेंटला अभ्यास. नाही होत रे बाळांनो तसं. आता सुरुवात करा रे. मी तुम्हाला सांगतो खरंच झिरो वेस्ट केला पाहिजे टाईम तुम्ही. ओके. झेड-डब्ल्यू-टी म्हणजे झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी ग्रीन केमिस्ट्रीमध्ये आहे ना तो पॉइंट. शॉर्ट फॉर्म म्हणजे आहे त्याचा. लाँग फॉर्म विचारतात लक्षात घ्या. सगळं सोपं आहे. केलं तर जमणार ना. जस्ट मी सांगतो लक्षात घ्या बरं का. बघा, मी एका मुलाचा पेपर मी तुम्हाला सांगतो. डेफिनिशन होतं आयसोकोरिक प्रोसेस आणि त्यानं लिहिलं होतं अ प्रोसेस इन व्हिच प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. चुकलं ना. सिंपल चूक आहे ना. काय आहे? असं बरोबर आहे का? बिलकुल बरोबर नाहीये. मग मी तुम्हाला सांगतो. ही काही सिली मिस्टेक नाहीये. अभ्यासच नव्हता मुलाचा त्या. ठीक आहे. मग समजावून सांगितलं, काउन्सिलिंग केल्यानंतर अभ्यासाला सुरुवात केली की त्यानं. पण तुमच्या बाबतीत स्वतःहून स्वतःला विचारा, आपण अभ्यास करतोय का? ओके. घरात होतोय का अभ्यास? नाहीतर स्टडी हॉल तरी जॉइन करा. ओके. मी तुम्हाला सांगतो, एक लक्षात घ्या, बहाणे, कारणं शोधून क्लास चुकवू नका. तुमच्या क्लासमध्ये जर घेतलं जात असेल, मी माझ्या क्लासमध्ये सांगतो ऑफलाईनमध्ये आम्ही अगदी बोर्डच्या एक्झाममध्ये सुद्धा क्लास घेतो. इंग्लिशचा पेपर झाल्यानंतर फिजिक्सच्या पेपरला 4 ते 5 दिवस सुट्टी असते. दिवसभर मी मुलांना बसवतो, प्लॅन देतो, करा अभ्यास, करून घेतो. ओके. ज्याला करायचंच नाही ना, म्हणतो ना, नाचता येईना अंगण वाकडं. मग माझा क्लासमध्ये अभ्यास होतच नाही. क्लासमध्ये दंगा असतो, असं असतं, तसं असतं. नका रे कारणं हे करत बसू. मी सगळ्यांसाठीच बोलतोय. तुमच्यापैकी पण बरेच जण अभ्यास घरी करत असाल, ठीक आहे. पण मोस्ट ऑफ द केसमध्ये मला माहिती आहे, घरी अभ्यास होत नाही. नाही. तुमचे चांगले मित्र असतील, एकत्र अभ्यास होतो.
ओके. एकमेकांवर डाउट सुद्धा क्लिअर होतात. ओके. तुमचा चांगला ग्रुप तयार करा. चांगला ग्रुप असेल तर डाउट क्लिअर होतील हे अगोदरच सांगतो बरं का. नाहीतर वेगळंच काहीतरी व्हायचं. हे होऊन द्यायचं नाहीये आपल्याला. ठीक आहे. मग ह्या व्हिडिओत मला काय सांगायचं होतं, की अभ्यासाला सुरुवात करा. ऑल द बेस्ट.